नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. काही रूढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या. मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कौशल्य विकास विभागातर्फे नागपूर येथील रामदास पेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव देण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपळे, माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती. भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारकरी संप्रदायानं उच्च नीच भाव संपवून अवघा महाराष्ट्र एक केला. या मालिकेत संत जगनाडे महाराज यांचं कार्य अतिशय मोठं आहे. समाजातील मनुष्यता जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुषांची नावे देण्याच्या उपक्रमाचीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशंसा केली. परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इनोव्हेशन्स अँड इन्क्युबेशन्स अँड ट्रेनिंग प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून हा उपक्रम पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे मंजूर झाला आहे. सुमारे 115 कोटी रुपयाच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 300 विद्यार्थ्यांना इंडस्ट्री 4 युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल अशी अपेक्षा पालकमंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केली. CCI-ITI केंद्रामुळे परभणी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्री 4 यासाठी लागणारं कौशल्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण आता घेता येणार आहे. त्यामुळं स्थानिक तरुणांची रोजगार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. मंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामीण युवकांना शहराकडे स्थलांतर न करता आपल्याच जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून पुढे यावे असं आवाहन केलं आहे. केवळ कौशल्य विकासापुरतं मर्यादित न राहता मेघना बोर्डीकरांनी परभणीसाठी ITI आणि स्टार्टअप क्षेत्रातही नवे दालन उघडले आहे. सेलू परिसरात सॉफ्टवेअर कंपनीची पावले वळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातूनच IT क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. महिला सक्षमीकरण हा मेघना बोर्डीकरांच्या विकासदृष्टीचा आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. महिला बचत गटांना जोडून लखपती दिदी संकल्पनेशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण, घरगुती आणि लघु उद्योगांसाठी मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, ज्यामुळं ग्रामीण महिलांचं उत्पन्न आणि आत्मविश्वास दोन्ही वाढत आहे. CIITI केंद्र ग्रामीण IT संधी, स्टार्टअप संस्कृती आणि महिला उद्योजकतेचा मजबूत पाया या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कौशल्यशाली, आत्मनिर्भर आणि प्रगत परभणी हे पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे स्वप्न आकारात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर, संघटन मंत्री संजय कौडगे, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परभणी महानगर येथील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. यावेळी संघटन मंत्री कौडगे, आयोजक महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, प्रेरणा वरपुडकर, राजेश देशमुख, सुनील देशमुख, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, मंगल मुदगलकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, विविध मोर्चा प्रकोष्ठ आणि सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यामध्ये अवैध रेती उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई सुरू केली असून पाथरे तालुक्यातील मौजे गोडगाव येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर रेती उत्खननाची सामग्री जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई
पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण आणि तहसीलदार शंकर हंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल, तलाठी साजिद तायनक कोतवाल चव्हाण यांच्या पथकाने केली. या छाप्यात अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे 4 तराफे, पाईप, उपकरणे आदी साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी महसूल विभागाच्या या कारवाईचं कौतुक करत अधिकाऱ्यांना नियमित तपासण्या आणि सतत छापे टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी इतर संबंधित विभागांनाही कारवाईत सक्रिय सहभागी होण्याच्या सूचना केल्या, ज्यामुळे अनाधिकृत उत्खननाचे जाळे पूर्णपणे नष्ट होईल. अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रभावीपणे थांबवावी, प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करावी, दोषींवर कठोर कारवाई करून दंडात्मक पावले उचलावीत, असं आवाहन देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.